तुम्हाला सततच्या रोजच्या आयुष्यात आळस जाणवतो, कामात अजिबात मन लागत नाही, लाईफमध्ये काय करायचं हे समजत नाही. खूपदा असं होतं. सगळ्यांना आपलं आयुष्य हॅप्पी, पीसफुल आणि सक्सेसफुल पाहिजे असतं, पण काहीच जमत नाही. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण अशा जापनीज टेक्निक समजून घेणार आहोत, ज्यांचा वापर जगातील सर्वात यशस्वी लोक करतात. जपानमध्ये एक फेमस कोट आहे, पहिल्या ग्लासमधलं पाणी हे दुसऱ्या ग्लासमधल्या पाण्यासारखं नसतं. कारण पहिल्या ग्लासमधलं पाणी तुमची तहान भागवतं, पण दुसऱ्या ग्लासमधलं पाणी तुम्ही एन्जॉय करता. जपान हे फक्त सुंदर लँडसाठी आणि कल्चरसाठीच फेमस नाही आहे, तर त्यांच्या काही सिम्पल पण युनिक हॅबिट्स आहेत, ज्या आपल्याला एक बेटर लाईफ जगायला हेल्प करतात. जपानने ट्रॅडिशन आणि मॉडर्न लाईफ खूप छान पद्धतीनं बॅलन्स केली आहे. तर याच काही जापनीज हॅबिट्स आता आपण बघणार आहोत, ज्या तुमचं आयुष्य बेटर बनवू शकतात. सगळ्यात पहिली हॅबिट आहे कायझन. रोज 1% स्वतःला सुधारा. आपण एकाच दिवसात मोठं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो आणि मग अपयशी ठरतो. कायझन काय सांगतं माहिती आहे? एकदम मोठा बदल करण्याऐवजी रोज अगदी लहान म्हणजेच 1% सुधारणा करा. जसं की तुम्हाला पुस्तक वाचायची सवय आहे, तर पहिल्याच दिवशी 50 पाने वाचू नका. रोज फक्त 1 पान वाचा. रोज फक्त अर्धा तास स्टडी करायला सुरुवात करा. रोज फक्त अर्धा तास चाला. जशी जशी तुम्हाला सवय होईल तसा त्याचा टाईम वाढवा. रोज एक नवीन स्किल आत्मसात करा. छोट्या छोट्या स्टेप्स घेतल्यामुळे ग्रोथ चांगली होते. परफेक्शनच्या मागे न लागता रोज छोटे छोटे बदल करा. इकिगाई म्हणजे तुमच्या सकाळी अंथरुणात उठण्याचं कारण. बऱ्याच वेळा आपल्याला समजत नाही की आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे. इकिगाई आपल्याला या 4 गोष्टींचा ताळमेळ घालायला शिकवते. तुम्हाला काय करायला आवडते, म्हणजेच तुमचं पॅशन काय आहे. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे कोणते स्किल्स आहेत. तिसरी गोष्ट, जगाला आत्ता कशाची गरज आहे. आणि आता शेवटचं, काय केलं म्हणजे तुम्हाला पैसे मिळू शकतात. म्हणजेच कोणतं असं प्रोफेशन आहे ज्यात तुम्ही तुमचे स्किल्स वापरून तुमचा इन्कम सोर्स बनवू शकता. चला एकदम सोप्या भाषेत सांगते. तुम्हाला कुकिंग आवडतं आहे किंवा ड्रॉइंग आवडतं आहे. त्यात तुम्हाला माहिती आहे की मी ड्रॉइंग चांगलं करते किंवा कुकिंग उत्तम करते. काहीही असेल ज्यात तुम्ही बेस्ट असाल, तर तेच तुमचं इकिगाई होऊ शकतं. रिझन फॉर लिव्हिंग, जगण्याचं कारण. रोज थोडा वेळ तुम्ही तुमच्या पॅशनसाठी द्या. स्किल्स इम्प्रूव्ह करा. तुमचं लाईफ ॲटोमॅटिकली इम्प्रूव्ह होईल. तिसरी हॅबिट आहे पोमोडोरो मेथड, वेळेचं नियोजन. स्मार्ट वर्क करा, हार्डवर्क नाही. जर तुम्हाला वाटतं की तुमचं कामात मन लागत नाही, तर ही मेथड तुमच्यासाठी बेस्ट आहे. कशी काय ते सांगते. तर यात तुम्हाला 25 मिनटं पूर्ण लक्ष देऊन काम करायचं आहे. मोबाईल बाजूला ठेवा आणि त्यानंतर 5 मिनटाचा ब्रेक घ्या. म्हणजेच 25 मिनटं काम आणि 5 मिनटाचा ब्रेक. ही जी सायकल आहे, या सायकलला पोमोडोरो म्हणतात. अशाच 4 सायकल झाल्यावर परत एकदा 15 ते 20 मिनटाचा ब्रेक घ्या. जी मुलं स्कूल, कॉलेजला आहेत किंवा काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देत आहेत, तर त्यांच्यासाठी ही मेथड खूप जास्त प्रभावी ठरू शकते. यामुळं काय होईल, तर त्यांचा फोकस वाढतो आणि लहान लहान ब्रेक घेतल्यामुळे मेंदू पण थकत नाही. बऱ्याच जणांना काय सवय असते की कुठलाही पदार्थ आवडला की पोट दुखत नाही तोपर्यंत खायचं. पण जपानमध्ये ओकिनावा हा एक भाग आहे. असं म्हटलं जातं की इथले लोक जगात सर्वात जास्त जगतात. कारण माहिती आहे, हारा हाची बू. याचा अर्थ असा की जेव्हा तुमचं पोट 80% भरलेलं असतं, तेव्हा ते जेवण थांबवतात. यामुळं अन्नाचं पचन चांगलं होतं, शरीरात आळस राहत नाही आणि ॲटोमॅटिकली ऊर्जा टिकून राहते. तर यातील कोणता नियम तुम्ही तुमच्या आयुष्यात वापरणार आहात, हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.